सोलापूर शहर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन पारधी समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करून नाहकपणे त्रास देत आहे। पारधी समाजाला न्याय मिळावा तसेच खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रेतयात्राच जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार आहोत, असा सणसणीत इशारा पारधी समाजातील महिला बंधू भगिनींनी दिला आहे। अन्याय अत्याचार की कुठून बी पोलीस आल्यानंतर ना चौकशी कुणाची ना करता पोरींच्या घरात घुसले, त्यांच्या घरात घुसले। आम्ही विचारायला लागलोय कुठले आहे का आहे। आम्ही पोलीस स्टेशन कोणचं आहे म्हणताना काय बोलले, मवळ पोलीस स्टेशनची सांगितल्यानंतर आम्ही विचारलो की तुम्ही कशाबद्दल आला, तर आम्हाला चौकशी करू द्या म्हणले। ठीक आहे म्हणलो, ठीक आहे म्हणताना त्यांनी घरामध्ये घुसल्यानंतर त्यांच्या घरामध्ये सुषमा बापू चव्हाण त्यांच्या घरामध्ये घुसून की त्यांच्या घरामध्ये कॅमेरा असताना त्यांनी आतमध्ये घुसल्यानंतर की त्यांनी तिथून काय झडतीमध्ये काय केले की त्यांचं काय दागिने बोरमाट किंवा 10,000 रुपये त्यांनी गपचूप घेतले। ते काय आम्हाला माहिती नाही काय घेतलेलं, पण कॅमेऱ्यामध्ये कैद आहे ती त्यांनी। मग ती घेतल्यानंतर आम्ही वारंवार त्यांना विचारतो की बाबा त्यांनी मी उपाध्यक्ष आहे, दलित पॅंथरची उपाध्यक्ष आहे, त्यांनी माझ्याकडे आले की मला म्हणा लागले माझं असं गेलेलं आहे की मला तुम्ही सांगून मला तिकडे द्यायला लावा। वारंवार माझा मुलगा आणि मी त्यांना विचारलो, फोन केलो की तुम्ही असं करू नका म्हणून असं सांगितलं, एकदा दोनदा सांगितलं। त्यांनी आमचं काय ऐकले नाहीत आणि ना ऐकल्यामुळं माझा मुलगा दौंड सासरवाडीला त्याची बायको की ती काय हे राखी पौर्णिमाला पळून गेली होती। मग ही दोघं जण नवरा बायको आणि एक शाईला असे मिळून की त्यांनी त्या गाडीमध्ये गेले। जाताना जाऊन तिथून महागारी येताना 2-3 गावं लागले। पोलीस स्टेशन आहे, इंदापूर आहे, दिगवण आहे, तिथं तर काय झालेलं नाही आहे। आईन खबऱ्याने गाडीचा नंबर दिल्यानंतर मवळ पोलीस स्टेशनच्यानी त्यांना धरून बेहाद मारले। 395 टाकले त्याच्यावर 395। आम्ही बोलायला गेलो, आम्हाला त्याने की तुम्ही गेटच्या बाहेर व्हा, नाहीतर तुमची आम्ही खैर करत नाही। आम्ही म्हणलो कशासाठी सर, तुम्ही आम्हाला त्याचा उत्तर तर द्या। तर नाही आम्ही तुम्हाला परत उत्तर देतो म्हणला, तुम्ही गुन्हेगार आहे म्हणले। की मी उपाध्यक्ष दलित पॅंथरचे असून मला धक्काबुक्की करून की मला गेटच्या बाहेर हाकालले। मी विनंती केली की तुम्ही तसं नाही करायचं, माझ्या मुलाला कचऱ्या गाडीवरनं तुम्ही उचलून आणला, एक बार कचऱ्या गाडीवरनं उचलून आणला, दत्ता कोळ्याकरनी गाडीवर उचलून आणून तू खबर सांग, नाहीतर तुझ्यावर एवढे गुन्हे दाखल करतो असं म्हणून धमकी दिली। त्याच्यावरनं माझ्या मुलाने कचरा गाडीवर जायचे बंद केल्यानंतर मग इथून हे पोलीस स्टेशनच्यानी उचलले। आता सध्याच्याला मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये माझा मुलगा 392 त्याच्यावर विनाकारण टाकलेली आहे की ह्याची खचून चौकशी करून माझ्या मुलाला सुटका केला तर मी इथून हालीन, नाहीतर माझ्या मुलाची परत निघल लास्ट माझे एवढे त्याची 5 लेकरं आहेत, 5 लेकराची फिरत मी इथून काढल्याशिवाय मी इथून हलणार नाही। मवळ पोलीस स्टेशनने खबरीनं त्यांना पकडून दिले। मग त्यांना पकडल्यासारखी मी माझ्या सासूला फोन करून सांगितले काय झालं, म्हणलं तर समाजाला पकडून दिलेले आहे। मग मी माझे सर्व लेकरांना घेऊन मी इकडे आले आमच्या सासूपाशी। मग आमचे नवऱ्याला भेटायला गेले तर आम्हाला भेटून दिले नाही, जी आम्ही भेटणार आहे त्यांना आम्हाला भेटून दिलं नाही। मग आमचे लेकरं घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। म्हणलं का तसं आणलं सर, ते म्हणलं तुम्हाला आम्ही आत्ता सांगू शक्य नाही म्हणले त्यांनी। पारधी समाज बांधव आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा उपोषण सुरूच राहणार असल्याचं सुषमा चव्हाण व छाया भोसले या भगिनींनी जिल्हा पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। गेल्या अनेक वर्षापासून यांच्यावर गुन्हे नोंद होतात, पण कुठल्याही खबरांचं ऐकून यांच्यावर गुन्हे नोंद होतात। पण ॲक्च्युली घटना कशी घडलेली आहे ते तुम्हाला आज मी सांगतो की सुषमा बापू चव्हाणच्या घरामध्ये पोलिसांची रेड पडली, पण पोलिसांना माहिती नव्हतं की ह्यांच्या घरामध्ये CCTV कॅमेरे लावलेत। पण ते रेड टाकले, चौकशी झाली, न कोर्टाचं वॉरंट घेताना त्यांच्या घरावर रेड टाकली आणि त्यांच्या घरची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली।
त्या घरातल्या मालकांना बी बाजूला काढलं, त्याच्या मंडळीला बी बाजूला काढले ना. अलमारीमधली एक अर्ध्या तोळ्याची बोरमाळ आणि 10,000 रुपये अशी वस्तू घेऊन गेलेली आहेत. पण आता ती नेमकी कुठली पोलीस आहे ती? ते म्हणतात की आम्ही मोहोळ पोलीस स्टेशनचे साहेब आहेत. तर ती मोहोळ पोलीस स्टेशनचे आहेत का इथं सोलापूरचे साहेब आहेत का आम्हाला काय माहीत नाही. पण ह्यांनी तगाता आमचं वस्तू द्यावं म्हणून त्यांनी मोहोळ पोलीस स्टेशनला सारखा तगाता लावलेला आहे. तगाता लावला ना तर मोहोळ पोलीस स्टेशनच्या साहेबांनी यांना काय म्हणलं, तुमचं वस्तू आम्ही घेतलं ना आणि कशाला आमच्याकडे तुम्ही सतत देता, तुम्ही गुन्हेगार आहे, तुमच्यावर आम्ही गुन्हे नोंद करू. पण ॲक्च्युली त्यांनी खरेच गुन्हे नोंद केलेले आहेत. संभाजी शिवाजी भोसले ह्या छायाचा मुलगा आहे. तो दौंडला त्याची सासरवाडी येता येता मोहोळ पोलीस स्टेशनवाल्यांनी कुठल्या तर खबऱ्यांचं ऐकले आणि गुन्हे नोंद करून टाकले 395. पण तो स्वतःहून त्या साहेबाला म्हणत होता की माझ्या बहिणीची बोरमाळ गेलेली आहे, तुम्ही झडतीमध्ये घेऊन आलेला, तू बोरमाळ देऊन टाका. 10,000 रुपये त्याची ती घेतलेली आहे, ती देऊन टाका साहेब, आम्ही गुन्हेगारी नाही असं सतत म्हणत असताना बी त्याला गुन्हेगारी बनवले आणि मोहोळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात आता 395 आणि 392 अशी कलमाखाली त्याला गुंतवणूक केलेली आहेत. पण गुंतवणूक केली कसं? त्याच्या पती आणि पत्नीवर म्हणजे संभाजीवर आणि ममताजीवर लहान तहान दूध पिणारं लहान बाळ देखील त्यांच्याबरोबर आहे. ती 4 महिन्याचा बाळ आहे. आता दोघा नवरा बायकोने 395 दरोडा एकाच दिवशी 2 दरोडे कसे काय टाकतील? त्यांना मॅडमनी व्यवस्थितपैकी मार्गदर्शन द्यावा, त्यांची काय असेल ते खचून चौकशी करावी आणि त्यांच्या लेकरा बाळांना न्याय देण्यात यावा ही संघटनेमार्फत हात जोडून विनंती. शिक्षण महर्षी शिवजल क्रांतीचे प्रणेते प्राध्यापक डॉक्टर नामदार तानाजीराव सावंत साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा. तसेच सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत सहर्ष स्वागतोत्सुक शिवसेना सोलापूर शहर व जिल्हा.